भिवंडी तालुका के खालिंग खुर्द गांव में मनसे शाखे का उद्घाटन। मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी.के. महात्रे तथा मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मनसे जिला अध्यक्ष मदन अन्ना पाटिल, मनसे तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, तालुका सचिव शरद नागावकर, मनसे परिवहन मंडल थाने जिला उपाध्यक्ष बालाजी गुलवी, कामगार सेना भिवंडी तालुका अध्यक्ष गुरुनाथ मते, तालुका उपाध्यक्ष नरेश शेलार, कोनगांव शाखा अध्यक्ष विशाल कराले, सदा गोरले, पुलिस पाटिल सीताराम पवार, भगवान जाधव, सुरेश शेलार, बालाराम शेलार, प्रफुल्ल जाधव, सुनील जाधव, मयूर जाधव, अविनाश शेलार, मनोज जाधव, संतोष दोंदे, मयूर कड़ाव, जितेंद्र पवार सहित भारी संख्या में मान्यवर व मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी तथा खालिंग खुर्द के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान मनसे शाखा खालिंग खुर्द के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी.के. महात्रे, मनसे जिला अध्यक्ष मदन अन्ना पाटिल, तालुका सचिव शरद नागावकर, मनसे तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, कामगार सेना भिवंडी तालुका अध्यक्ष गुरुनाथ मते, मनसे परिवहन मंडल थाने जिला उपाध्यक्ष बालाजी गुलवी, तालुका उपाध्यक्ष नरेश शेलार के करकमलों द्वारा मनसे खालिंग खुर्द शाखा अध्यक्ष निरंजन वसंत पवार, शाखा उपाध्यक्ष सूरज विलास शेलार, शाखा संगठक पिक्की दगड़ू कड़ाव, सचिव मुकेश आत्माराम शेलार, खजिनदार राहुल बालाराम शेलार, इन सभी लोगों को नियुक्ति पत्र देकर नियुक्त किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
आपल्या सर्वांचे लाडके डी.के. म्हात्रे साहेब यांच्यावर असलेला जिव्हाळाचा प्रेमाचा जिव्हाळा याला हे सातत्याने धरून आहेत आणि गाव तिथे शाखा हा सन्माननीय डी.के. साहेबांचा ध्येय आणि राजसाहेबांचा ध्येय हा आपण वारसा पुढे घेऊन चालत आहोत। त्याचप्रमाणे आज खालीक बुद्रुक येथे शाखा ओपनिंग झालेली आहे। या शाखेसाठी आपल्याला लागलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आजची शाखा इथे संपन्न झालेली आहे आणि जे इथले शाखाध्यक्ष नेमलेले त्यांची मी नावं घेतो, त्यांना नियुक्ती पत्रक द्यायचे वरिष्ठांच्या हातून। तर ज्यांची नावं घेतो त्यांनी यायचे तिथले स्थानिक खाली पुढचे शाखाध्यक्ष निरंजन वसंत पवार यांची शाखाध्यक्ष म्हणून इथली नेमणूक झालेली आहे। मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की त्यांना नियुक्ती पत्र द्यायचं आहे। मुकेश आत्माराम शेलार खालील खुर्द शाखा सचिव म्हणून नियुक्ती करून कडाव खालील खुर्द शाखा संघटक म्हणून त्यांची नेमणूक झालेली, त्यांनी पुढे यायचे। या शाखेसाठी उपाध्यक्ष लाभलेले सूरज विलास शेलार खालील खुर्द शाखा उपाध्यक्ष राहुल बालाराम शेलार खालील खुर्द शाखा। मित्रांनो, आज तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मला सगळ्या तरुण मंडळींकडून एक अपेक्षा आहे जी राजसाहेबांनी आमच्याकडनं व्यक्त केली होती। हे जे सगळं घडतंय ना, याच्यावरती आपण एक अंकुश ठेवला पाहिजे। तरुण पिढीने याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तर आपल्या नावावरती वर्षानुवर्षे पैसे खर्च होतात। गावाला योजना मंजूर होते, योजना येते, खाऊन झाल्यावरती आपल्याला समजते योजना खाल्ली। पाणी योजना येते, पाणी योजना राबवते, गावाला पाईप टाकले जातात, पाणीच येत नाही किंवा आलं तर वर्षाच्या पुढे टिकत नाही। का तर ते पाईप टाकलेले असतात ते जेवढे भंगार पाईप टाकलेले असतात आणि आता तर बरेचदा असं झालं की कॉन्ट्रॅक्टरच आपला असतो, त्यामुळे भांडायला जायची पण तयारी नसते। पण मित्रांनो, आपला हे असला तरी ते पैसे आपले आहेत, कॉन्ट्रॅक्टर आपला असला तरी किती खावे याला एक मर्यादा असायला पाहिजे। त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे, आपण त्याच्यावरती वॉचडॉग म्हणून काम केलं पाहिजे। योजना जेव्हा येतात आपल्या गावाला येतात त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे। एक मला इथे ओळखणारे खरं तर तुमच्या खालील पिढीतले बरेच जण मला ओळखतात। ते काही जुने चेहरे दिसतील का? माझ्या सुदैवाने काही चेहरे दिसले, मी त्यांचा आभारी आहे की ते इथपर्यंत पोहोचलेत। नवीनाचा स्वीकार करावा, जुनं काही करत नसेल तर निश्चितपणे नवीनाचा स्वीकार केला पाहिजे आणि तुम्ही तो निर्णय घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देईन। राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे जे सांगितलं, तुम्ही आता किती दिवस अनुभव घेतला असेल। माझी नेहमी सोपी व्याख्या असते पुढारीपणाची। मी पुढारी कोणाला म्हणतो? ज्याला पुढचं दिसतंय त्याला पुढारी म्हणतात। आपली नजर जिथपर्यंत पोहोचत नाही, आपल्याला पुढचं मार्गदर्शन करतो म्हणून आपण त्याला पुढारी बनतो ना, म्हणून आपण त्याच्या मागे असतो की त्याला आपल्यापेक्षा थोडं पुढचं कळतंय किंवा आता आपल्या भल्याचा अगोदर बघू शकतो। समोरून येणारी योजना, समोरून येणार काही चांगलं तर आपल्याला त्याला अगोदर कळतंय म्हणून आपण त्याला पुढारी बनवतो। आणि नेमकं ते पुढारी जेव्हा चुकीचे आपण निवडतो तेव्हा आपल्याला तोटा येतो। राजसाहेबांनी किती दिवस जे जे सांगितलं ते तुम्ही अनुभव घेतला असेल मला मानव, म्हणून राजसाहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे। मित्रांनो, ह्या सगळ्या मला ते शूटिंगचा बघताना काय जाणवलं? ते जाणवलं की सगळे जे बसलेले आहेत सत्ताधारी विरोधी सगळे एकमेकाच्या बरोबर आहेत। त्यांच्या बोलण्यातून सतत येत होतं की उपमुख्यमंत्र्यांना सांगत होते की मी अगोदरच बोललो होतो, तुम्ही माझ्या कानात बोलले होते, आता जनतेसमोर सांगत नाही। पण हे तिथं बसलेले सगळे आपल्याला दाखवण्यापुरता विरोध होतो, आपल्याला दाखवण्यापुरता फक्त चालू असतंय नाटक। आपण फक्त बघायचं, टाळ्या वाजवायच्या, चला बाबा आता काय ते होईल, होणार काही नाहीये। जे त्यांना पाहिजे त्यांचे ते बसतात, अख्ख्या सत्तेतले पैसे उचलतात आणि एकमेकाला वाटून घेतात, असंच वाटायला लागतं। कालचं भाषण ऐकून मला तरी तसं वाटलं, कारण समोर सगळेजण बसले होते, प्रत्येक जण म्हणजे जयंत पाटलांचं जे सांगितलं किंवा छगन भुजबळांचं जे सांगितलं आपण सगळ्यांनी बघितलं असेल। आणि ह्या निर्णयाप्रती आपल्याला जास्तीत जास्त लोकांना घेऊन जायचं आहे, कारण नुसतं आपण जेवढी वाढतील, आता आम्ही किती वर्ष मनसेमध्ये आहोत, अजून आम्हाला म्हणावं असं यश आलं नाही हे खरं आहे, पण यशापर्यंत पोचायची आमची इच्छा आहे, कारण आम्हाला काहीतरी करायचं आहे। महाराष्ट्रात राजसाहेबांसारखं समर्थ नेतृत्व लाभलेलं आहे। आजूबाजूच्या गावामध्ये आपलेच नातेवाईक असतात, आपलेच मित्र असतात। आपण बरेचदा असं करतो की आपल्याला मत पटलेलं असते पण आपण दुसऱ्या पुढे तोंड उघडत नाही। माझी आपणा सर्वांना विनंती की जे मत पटलेले आहे ते लोकांमध्ये मांडा,
राजसाहेबांनी काल परवा एक सांगितलं की लोक आपल्याला हेटाळतील, लोक कदाचित निंदाही आपली करतील, पण आपल्या डोळ्यापुढे जे ध्येय आहे ते नक्की आहे की आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जिथं भेटाल तिथं मनसेचा विषय घ्या, खरा लोक आपल्या पाठीशी येतील, लोकांच्या मनामध्ये आहे. सगळीकडे काय आम्ही पोहोचणार नाही, सगळीकडे राजसाहेब पोहोचणार नाही. आता जे नवीन नेमणुका झालेले आहे सर्व राजसाहेबांचे दूत आहेत. जे मनसेमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे बघून लोक राजसाहेब कसे आहेत ते ठरवतात. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की राजसाहेबांचा विचार मनामध्ये घ्या. आणि एक विनंती आहे की वारंवार पक्षाचे कुठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला पोहोचा. नाही तर होतंय काय, मनसे कुठे आहे आपल्यालाच कळत नाही ना, मग आपल्याला कळलं नाही म्हणून गावामध्ये पोहोचत. ही साखळी असते एकामागे. तिकडनं विचार घेतला तो गावापर्यंत आपण पोहोचवत असतो. परत असं होतं की आपण आपल्या घरी झालंय ना, एकदा शाखा उद्घाटन बंद झाला. आलिंग गावामध्ये अतिशय प्रेमाने आणि एक सौजन्याने आपण ही शाखा खोललेली आहे आणि समाजाचा एक व्रत आपण इथे घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन येत्या काळामध्ये जेव्हा जेव्हा चांगली चांगली कामं येतील, विकास कामं येतील, गावच्या अडीअडचणी येतील ते सोडवण्याचा प्रयत्न शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष यांनी हिरिरीने करायचा आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा आमचा राहील एवढी ग्वाही देऊन या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून आले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. दिनांक 25/12/2022 रोजी खालिंग गावामध्ये शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनचा विषय असं होता का आज न उद्या उद्घाटन होणार. 2006 पासून मी राजसाहेबांचे समर्थक आहे. ते ठरलं होतं आमचं का आज उद्या करू, परंतु योगायोग असं आले तरुण मित्रमंडळ माझे सर्व सहकारी मला येऊन भेटले आणि बोलले दादा आपल्याला शाखा ओपन करायची आहे. या संदर्भामध्ये ते नेहमी मागच्या दोन महिने झाले हे पूर्ण चर्चा चालू होती, परंतु काही निवडणूक लागल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे आम्ही ती पुढे ढकलण्यात आली. आज आमचा योगायोग झालेला आहे. आज मला खूप आनंद होतो आहे. खालिंग गावामध्ये शाखा उद्घाटन झाले त्यामुळे मला खूप आनंद होतो. मी निवडणूक केले निरंजन वसंत पवार याला शाखा अध्यक्ष दिलेले आहे. उपशाखा अध्यक्ष सूरज विलास शेलार याला देण्यात आलेले आहे. त्यांचे मी सदैव पाठीवर राहीन. त्यांना कुठेही वेळ अडचण असली तर माझे सर्व सहकार्य सर्व हजर राहतील. त्यांना सर्व मार्गदर्शन आमचा हात राहील.
आणि गावाचा जिथे कुठे अन्याय होईल तिथे आम्ही नक्कीच धावण्याचा प्रयत्न करू. याच्यापुढे जो गावाची जिथे कामं असतील तिथं आम्ही करणार. जिथे कुठे अन्याय होत असेल तिथं आम्ही तरच उभे राहणार आणि अन्यायाला वाचत सोडणार आम्ही.